एकदा जरी खरं बोलला असतास ना विक्रम, तरी त्या क्षणाला हे सगळं थांबलं असतं. मला आपल्या देवीला कधीच याच्यात ओढायचं नव्हतं, पण जेव्हा तू माझ्या पुढे कुठलाच पर्याय ठेवला नाहीस, तेव्हा माझी खरी तारेवरची कसरत सुरू झाली. एक प्रॉब्लेम आहे. काय? आपल्या प्लॅनची जी शेवटची स्टेप आहे त्याप्रमाणे देवीला माझ्याबरोबर यावं लागेल. आणि एक लहान मुलगी आपल्या आईवडिलांपासून लांब एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर. त्याची गरज लागणार नाही. मला कालच कळलंय देवीच्या शाळेचा वेकेशन कॅम्प आहे. देवी तिथे असते. आणि त्यासाठी देवीची आणि माझी नुसती ओळख नाही तर घट्ट मैत्री होणं गरजेचं आहे. पण ते कसं शक्य आहे? देवीला मी तुम्हाला भेटायला फार फार तर एकदा आणू शकेन. त्यातून तुमची मैत्री होणं मान्य आहे मला, पण तुम्हाला देवीला घरावर आणण्याची गरजच नाही. मी तुमच्या घरात येऊ शकतो. पण विक्रमने तुम्हाला पाहिलंय. तुम्ही जर घरी आलात तर. लहानपणापासून माझा सर्वात आवडता खेळ कुठला माहितीये? लपाछपी. ज्याच्यावर राज्य असेल त्याला पिदवण्यात खूप मजा यायची. आणि माझी तर त्यात स्पेशालिटी. मी फार काही आड जागेत जाऊन लपायचो नाही. ज्याच्यावर राज्य असेल त्याच्या आजूबाजूलाच घुटमळायचो. त्यातच खरं थ्रिल आहे, नाही का? ही देवी आणि हे तुझे ड्रॉइंगचे टीचर, यांचं नाव आनंद विजयकर. हाय देवी. हॅलो सर. मला खात्री आहे तुम्ही देवीला मन लावून शिकवा. ती खूप मोठी पेंटर झालेली मला पाहिजे. सर, मी त्या दिवशी तुमचा जो फोटो काढला होता ना डॅडाला दाखवण्यासाठी, त्याचं पण गवत खाऊन गायब झालेल्या घोड्याच्या चित्रासारखंच झालं. म्हणजे सर तो सेवच नाही झाला. मी किती शोधत होते नंतर, पण तो मला मिळालाच नाही. असं झालं होय? डोंट वरी, मी काय अजून गवत खाऊन गायब झालो नाहीये. तू माझा फोटो काय आत्ताही काढू शकतेस. हा, ये ये ये, दोघांचा मिळून. से चीज. आपण जेव्हा वाड्यावर गेलो तेव्हा मला मनापासून वाटलं होतं की आता हे सगळं संपेल. तूही म्हणाला होतास की आता जुनं सगळं विसरून जाऊया, नवीन सुरुवात करूया, हे फ्रेश स्टार्ट. या नव्या आयुष्यात तू मागच्या गोष्टींचा कबुली जबाब द्यावास अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. फक्त त्या जुन्या सावल्यांनी आपल्या आयुष्यात येऊ नये कधीच, असं मला वाटत होतं. विक्रम, ना तू इथे कशी काय? अनन्या, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. आणि मावशी, डॅडाने आम्हाला सांगितलंच नाही की तू येणार आहेस. मलाही माहिती नव्हतं की अचानक. ॲक्च्युली अचानक ठरलं माझं यायचं. मला कालच मयंक सरांनी सांगितलं की आय एम ऑन दिस प्रोजेक्ट. मला एक विजिट इथे द्यावी लागेल. माझ्या घरी आपल्याबद्दल कळलंय विक्रम. काल ऑफिसमध्ये असताना गौरीचा फोन आला होता. तिने सांगितलं की बाबांना सगळं कळलंय. पण त्यांना कसं काय कळलं? त्यांनी गौरीला सरळ विचारलं आणि गौरीला खोटं बोलता आलं नाही. तिने खरं खरं सगळं सांगून टाकलं. त्यानंतर पुढे जायचं का नाही हा निर्णय खरंच माझ्या हातात राहिला नव्हता विक्रम. तुम्हाला अजूनही असंच वाटतंय?
अजूनही तुम्हाला त्या दोघांना आणखीन एक संधी द्यावीची वाटते. काल माझ्या वडिलांना यांच्या अफेअर बद्दल कळलं. तुमच्या वडिलांना खरंच कळलंय? म्हणजे काय, त्यांनी हेरगिरी करून हे सगळं शोधून काढलं. त्यामुळे सध्या तरी मला दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाहीये. आपला जो ओरिजिनल प्लॅन होता तसंच सगळं झालं पाहिजे. देवी, देवे देवे आहे का त्या बाजूला? देवी, नैना, नैना, विक्रम, काय झालं? विक्रम, आश्चर्य वाटलं ना मला इथे पाहून. तुला नेमकं हवंय तरी काय माझ्याकडून? एव्हाना मुद्द्याचं तुमच्या लक्षात आलं असेलच की तुमची लाडकी देवयानी माझ्या ताब्यात आहे. नैना, तू ड्राईव्ह करू शकशील का प्लीज? अगं मी दमलोय आणि सारखे डोळे बंद होत आहेत. उगीच. नैना थांब. काय झालं? ऑल द बेस्ट. आणि तुम्ही गाता. ये मित्रा, हे आवडलं मला. बाकी कसाही असलास तरी वेळेचा मात्र पक्का आहेस.